जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ प्रियाताई। श्री स्वामी समर्थ ताई। हा प्रियाताई, तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? हो हो, सांगा ना ताई, तुम्ही कुठून बोलताय? मी आता सध्या नागपूरवरून बोलते ताई। बर. तसे आम्ही राहणारे बुलढाण्याचे, पण माझ्या मुलाच्या ऑपरेशन साठी आम्ही नागपूरला आलेलो आहेत आता 6 महिन्यासाठी. हो हो हो, तुम्ही म्हणाला होतात त्याला आजार आहे ना. हो, तर म्हणजे हो, कधीपासून त्याला म्हणजे हा आजार आहे ताई? ताई म्हणजे तो जसा जन्माला तेव्हा नॉर्मल होता, पण 6 महिन्यांचा झाल्यानंतर म्हणजे झालं काय, 4 महिन्याचा असताना माझे वडील एक्सपायर झाले. अरे तर बापरे. मग वडील एक्सपायर झाल्यानंतर ते आता घराच्या बाहेर वगैरे काढतात ना बाईला, तर तसं मला माझ्या लहान आत्या घेऊन मंगरुळपीरला गेल्या. त्या मंगरुळपीरला राहतात. अच्छा. आणि तिकडे गेल्यानंतर माझा मुलगा म्हणजे दूध पिलं तरी उलटी करायचा किंवा शी करायचा. कंटिन्यू तुला टेम्परेचर वगैरे असं होतं. तर मग आम्ही एका दवाखान्यात दाखवलं. बरं. आता मला आडनाव नाही आठवत. तर ते डॉक्टर म्हटले की नाही म्हणे, याला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे जेन्यू. अरे बापरे. कारण की तो खूप वाईट दिसत होता. माझ्या आत्या बोलल्या जसं सहज, जसे त्याचे आई वडील दोघी पण गोरे आहेत म्हणे, त्याच्यामुळे तो आहे तितका गोरा. नाही म्हणे, तुम्ही असेल म्हणे आई वडील गोरे, पण आपल्या भारतात म्हणे कसं इतकं वाईट नसतं म्हणे बा. बरोबर. त्याच्यामुळे म्हणे तुम्ही असं करा, ते त्यांच्या गावी गेल्यानंतर फॅमिली डॉक्टरला दाखवा म्हणे, ते काय म्हणतात ते बघा म्हणे. मग आम्ही म्हणजे आमचे जे सगळे फॅमिलीतले लहान लेकर आहेत ते सगळे आम्ही डॉक्टर कोथळकर आहेत बुलढाण्याचे, त्यांना दाखवतो. पण ते त्यांचे म्हणजे मिसेस एक्सपायर झाल्या होत्या, त्याच्यामुळे सर काही ओपीडीला बसत नव्हते. त्याच्यानंतर असेच आम्ही 1-2 जास्त डॉक्टर चाइल्ड स्पेशालिस्ट त्यांना दाखवलं. त्यांनी काय केलं, रक्तवाढीचे वगैरे औषधं दिले त्याला. पण काय झालं, ते त्याचा पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे तो उलट्या करणं, शी करणं हे सुरूच होतं. मग असंच माझ्या सासूबाई आहेत ना, स्टाफ नर्स आहे लद्दड हॉस्पिटलला. तर तिथले म्हणजे सोबतचे योगेश मामा म्हणून आहेत. ते म्हटले की आपण डॉक्टर शेवाळेंना एकदा दाखवू म्हणे. डॉक्टर शेवाळे? डॉक्टर योगेश शेवाळे. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी थोडेसे चेकअप वगैरे केला, जे रुटीन प्रश्न असतात ते विचारले वगैरे. आणि मग ते म्हणे की आपण अशी एक टेस्ट करू, जसं थॅलेसिमियाची. त्या सरांचं ना थॅलेसिमियाचं थिसिस झालेलं आहे, स्पेशलायझेशन झालेलं आहे त्याच्यात. हो हो, म्हणजे त्यांचं होतं बघ तो सब्जेक्ट. मग त्यांनी आम्हाला ती टेस्ट करायला सांगितली. आम्ही टेस्ट केली तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याच्यात ते डिटेक्ट झालं की त्याला मेजर थॅलेसिमिया आहे म्हणून. तसं झाल्यानंतर आता हे कळणार कसं किंवा कोणाकडून आलं वगैरे. मग त्यांनी माझं आणि माझ्या मिस्टरांचं दोघांचं पण टेस्टिंग केलं. सेम टेस्ट केली. मग त्याच्यात असं निदर्शनास आलं की आम्ही दोघं मायनर थॅलेसिमिया आहे आणि शिवांश हा मेजर थॅलेसिमिया झाला. तर मग त्याच्यानंतर मग सर म्हटले की याला फक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय आहे म्हणे. म्हणजे आता तुम्हाला हा जो आजार होता तो तुम्हाला सुद्धा याच्या आधी माहिती नव्हतं का की तुम्हाला मायनर थॅलेसिमिया आहे? नाही ताई, असं काहीच नाही. कारण की कसं माहिती का, आमच्या शरीरात म्हणजे ब्लड तयार होतं, पण म्हणजे शिवांच्या शरीरात पण ब्लड तयार होतं, पण ते ब्लड माहिती का म्हणजे ते असं त्याच्या शरीराला जे उपयोगकारक असतं ना तसं ते बनत नाही. त्याच्यामुळे त्याला बाहेरूनच ब्लड द्यावं लागतं.
अरे बापरे, ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं? हा, ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. म्हणजे तो 6 महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करतो. आज तो 8 वर्षाचा कम्प्लीट आहे, 9वा रनिंग त्याला. बापरे. हो, तेव्हापासून त्याला ब्लडवरच आहे तो बाहेरच्या. मग डॉक्टरांनी याच्यावर काय उपाय सांगितलं? डॉक्टरांनी त्याच्यावर सांगितलं की जसं बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय आहे म्हणून याच्यावर. तर मग त्यांनी आम्हाला जसं औरंगाबादचे इंदुरीकर सर वगैरे होते त्यांच्याकडे पाठवलं. ते मला वाटते काय ब्लड हेमॅटॉलॉजिस्ट असतात ना ब्लडचे, तर ते होते ते सर. ते आम्हाला खूप बोलले. जसं म्हणजे आम्ही सांगितलं की आमचं फॅमिलीत लग्न आहे, आता सून आहे वगैरे वगैरे. ते म्हणजे खूप खूप असं म्हणजे डॉक्टर लोक सांगतात आपल्या चांगल्यासाठी असतं, पण काही काही कसं समजावून सांगतात. थोडंसं म्हणजे सांगितलं, थोडंसं रागावले. आणि त्याच्यानंतर ते म्हटले की बघा म्हणे तुम्ही जरी आता हे बाळाचं निघालं तरी सुद्धा म्हणे लोकांना इतपत कळत नाही की परत त्यांच्या फॅमिलीत परत एखादं पेशंट घेऊन ते माझ्यापर्यंत येतात. त्याच्यामुळे म्हणे एक तर तुम्ही आता असं लग्न करू नका म्हणे. म्हणजे जवळच्या नात्यामध्ये लग्न केल्यामुळे हा इश्यू येतोय. असं त्यांनी सांगितलं. पण काही माहिती का, आम्ही असे भरपूरशे पेशंट पाहिले की ज्यांचं म्हणजे दूर दूर पर्यंत काहीच रिलेशन नव्हतं, पण तरी सुद्धा हा बोन मॅरो म्हणजे आजार आहे. हो आहे ते. मग जे नाशिकचे एक सर आहेत जेनेटिक एक्सपर्ट, त्यांचे चोपडे डॉक्टर म्हणून. तर ते म्हटले की म्हणे हे जेनेटिक असतं म्हणे, असं नाही म्हणे की नात्यात लग्न वगैरे. कारण की कसं आपण नात्यात लग्न का करतो म्हणे की जसं रिलेशन मेंटेन होतात त्याच्यासाठी. आणि हे आताच नाही म्हणे, हे तर खूप वर्षापासून सुरू आहे. बरोबर. आणि हा आजार आता आला म्हणे, तर हे जेनेटिक आहे म्हणे. आणि तुम्ही जर आता थर्ड बेबी पण प्लॅन करत असाल म्हणे तर तुम्ही करू शकता म्हणे. कारण की त्यांनी मला गेल्याबरोबर प्रश्न विचारला ना की जसं तुम्हाला किती बाळ आहेत. मग याच्यानंतर सांगितलं की एक मुलगी आहे पण तिला डाऊन सिंड्रोम डिटेक्ट झालेला आहे. अरे बापरे. तर मग जसं आम्हाला भरपूरशे डॉक्टर लोक म्हटले की आता तुम्ही घेऊच नका, म्हणजे चान्स तुम्ही घेऊच शकत नाही, तर मग काहीतरी तिसरंच होईल. तर चोपडे सर असं म्हटले की नाही म्हणे, हे चुकीचं आहे म्हणे, तिसरं बेबी तुमचं एकदम छान पण होऊ शकतं म्हणे. तर आपल्याला काय करावं लागेल म्हणे, जेनेटिकची एक टेस्ट असते म्हणे, तर ती टेस्ट करायची. त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम असला तर तो प्रॉब्लेम आपण गोळ्या औषधीने नील करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जर प्रेग्नन्सी ठेवली तर ती एकदम नॉर्मल राहते म्हणे. तुम्हाला याची गॅरंटी देतो म्हणे. तुम्ही जर तिसरं बेबी प्लॅन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण झालं असं आहे ताई की शिवांश नंतर आम्हाला बेबीच नव्हतं पाहिजे, कारण की आम्हाला वाटत होतं की हा खर्च खूप जातो ना, ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे वगैरे. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांची इच्छाच नव्हती की आपण सेकंड बेबी प्लॅन करावं. म्हणजे त्याला आता हे ब्लड ट्रान्सफ्युजन जे आहे ते किती ड्युरेशन नंतर करावं लागतं? ताई पहिले ना तरी 1 महिना लागायचा, आणि आता कसं झालेलं आहे, आता कधी 21 दिवसात कधी 15 दिवसात असं द्यावं लागतं, कारण की तो वयाने मोठा होत चालला ना. बरोबर. त्याच्यामुळे आणि तो खूप इतका ऍक्टिव्ह आहे ना की म्हणजे डॉक्टर लोकांना सुद्धा वाटत नाही की त्याला थॅलेसेमिया आहे. हो ना. म्हणजे तो असं दिसायला वगैरे एकदम व्यवस्थित आहे. माझ्या बहिणीने त्याला इतकं व्यवस्थित मेंटेन केलं, त्याच्यामुळे तो कसं त्याच्यामुळे तो माहिती का असं वाटतच नाही त्याला पाहिल्याबरोबर की त्याला थोडा मोठा आजार आहे. बरोबर. हो, कारण की ना मुंबईचे जिथे आम्ही जायचो शिवाजीला घेऊन, त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही बरेचसे पेशंट असे पाहिले की ते इतके म्हणजे कोणाचं डोकं मोठं, कोणाचं पोट मोठं किंवा हातपाय असे वेगळे असे दिसायचे. पण शिवाजीला तसं काहीच नाहीये. तुम्ही जर बघाल ना तर तुम्ही म्हणाल की याला काही असूच शकत नाही. हो ना. आता तो नॉर्मल दिसतो. हो, म्हणजे आता जे त्याचं ऑपरेट करणारे ते सर सुद्धा म्हणतात की असं वाटतच नाही याला थॅलेसेमिया आहे. हो ना. मग आता तुम्ही याच्यासाठी डॉक्टरांना जेव्हा सांगितलं की बाबा हा थॅलेसेमियाचा त्याला आजार आहे, त्यांनी सांगितलं की बोन मॅरोचं ऑपरेशन करायचंय ट्रान्सप्लांटचं, मग याच्यासाठी जसं किडनीसाठी डोनर हवे असतात तसं याच्यासाठी पण काही डोनर वगैरे लागतात का? हो, याच्यासाठी पण डोनर लागतात. तर माहिती का, आपल्या मुंबईला आहे बघा, कोणत्या एरियात होते मला आता सांगता नाही येणार तुम्हाला. तर तिथे कसं होतं की सिबलिंग ट्रान्सप्लांट होतं तिथे. सिबलिंग ट्रान्सप्लांट म्हणजे एक तर त्याचे बहीण भाऊ किंवा आमचे बहीण भाऊ त्यांचं बोन मॅरो जर त्याला मॅच झालं, एचएलए टेस्ट करतात ते, ती एचएलए टेस्ट जर 100% मॅच झाली
तर त्यापैकी कोणी पण डोनर होऊ शकतो. पण झालं बरं. असं की मी पण 50% मॅच आहे, माझे मिस्टर पण 50% मॅच आहे आणि माझा भाऊ सुद्धा 50% मॅच आहे. अच्छा, 100% नाहीये. नाही, 100% नाहीये. आणि माझ्या मुलीचं असं आहे की तिचा असा इश्यू निघल्यामुळे ती मॅच जरी झाली असती तरी सुद्धा तिचं ते देताच येत नव्हतं. बरोबर. तिला आणि ती पण 50%च मॅच आहे. अच्छा. आणि त्या हॉस्पिटलमध्ये काय होतं की जसं सिबलिंग ट्रान्सप्लांट जर 100% मॅच राहिलं असतं आमच्या चौघांपैकी कोणाचं तर तिथे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट हे ऑपरेशन होणार होतं. हो का? अरे वा. ममता मंगलानी मॅडमचं आहे ते. कोणत्या तरी हॉस्पिटलची ब्रांच आहे, मला आता नाव नाही सांगता येणार तुम्हाला. मुंबईत आहे पण. मुंबईतच आहे ते. आम्ही मुंबईला पण बरेचदा येऊन गेलो. त्याच्यानंतर आम्हाला ममता मंगलानी मॅडम म्हटल्या की नाही तुम्ही एक ठेवा म्हणे बेबी, आपण पाहू म्हणे त्याचं. एक मिनिट माझ्याकडे आहे. MGM सुपर स्पेशालिटी सेंटर आहे बघा मॅडम. अच्छा. कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसिमिया केअर BMT सेंटर आहे. ते मला वाटते बोरिवलीला आहे. बरं. बोरिवलीला आहे ममता मंगलानी मॅडमांचं. तिथं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट होणार होतं मग ते. बरं. आणि मग ते असं रेणुकाचा प्रॉब्लेम निघाल्यामुळे मग त्यानंतर आला कोरोना. त्याच्यामुळे मग बाकीची घरातल्यांची कोणाची टेस्ट करायचं हेच झालं नाही. तर मग आम्ही जसं फॅमिली क्लेम करणार होतो. भरपूर जण इच्छुक होते की आपण देऊ शकतो बा. त्याच्यामुळे पण मग ती टेस्ट काही मग ते जमलंच नाही कोरोनाच्या. आणि त्यानंतर आम्हाला अकोल्याला म्हणजे शेवाळे सरांचे ज्युनियर आहेत डॉक्टर आतिश बकाने. डॉक्टर राकेश नाही, आतिश बकाने. डॉक्टर आशिष. नाही, आतिश मॅडम. आतिश. अच्छा. आतिश बकाने. तर ते अकोल्याला आले होते याच्यासाठी OPD साठी. मग तर मग सर म्हटले आम्हाला की जसं तुम्ही तिथे जाऊन एकदा चेकअप करून या. मग आम्ही तिथे गेल्यानंतर सर म्हणजे याची सर्जरीच करतात, बोन मॅरो ट्रान्सप्लांटची. मग सर म्हटले की माझं हॉस्पिटल नागपूरला आहे म्हणे. ते नेमकेच आलेले होते म्हणजे ते पहिले बँगलोरला होते. त्यांनी म्हणजे त्यांची आतापर्यंत 600 ते 500 सर्जरीज झाल्या BMTच्या. अरे बापरे, या बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या. हो. आणि म्हणजे फक्त समजा 10% त्याच्यात नाही झाले सक्सेसफुल, पण बाकीच्या सक्सेसफुल आहे. त्याचा रेट चांगला आहे. सक्सेस रेट चांगला आहे. 90% आहे. हो 90% आहे. मग जसं मग आणि शेवाळे साहेबांच्या थ्रू गेल्यामुळे थोडंसं मग आम्हाला हे झालं. जसं मग आणि त्याच्यानंतर सांगितलं की माझ्या सासूबाई लदर हॉस्पिटलला स्टाफ आहेत ना, लदर मॅडम वगैरे पण ते सरांशी बोलले. त्याच्यानंतर सर म्हणे ठीक आहे आपण करू शकतो म्हणे हे नागपूरमध्ये. आता जेव्हा तुम्ही तयार असाल त्यानंतर आपण रजिस्ट्री असते डोनर्सची, डोनर्सची. त्यांच्याशी त्यांनी मॅच केलं शिवांचं. मागच्या जुलै पासून ही प्रोसेस सुरू आहे मॅडम. 1 वर्ष झालं तुम्ही याच्यात आहात, डोनर शोधताय. हो. तर त्याच्या जुलैमध्ये जेव्हा सर म्हटले ठीक आहे आपण करू शकतो ट्रान्सप्लांट, त्यांनी खर्च वगैरे सांगितलं तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण करू बुवा, जसं होईल तसं मॅनेज करू. पण तसं शिवांश क्युअर झाला की माझ्या मुलीकडे आम्ही लक्ष देऊ शकतो. बरोबर. मग किती खर्च सांगितला होता त्यांनी 35 लाख सांगितला होता. 35 लाख. बापरे. हो 35 लाख. हा फक्त 45 डेजचा आहे मॅडम. जेव्हा म्हणजे तो जेव्हा तो ऑपरेट होईल म्हणजे ऑपरेट पासून ते तो ICU मध्ये असेपर्यंतचा खर्च 35 लाख आहे. त्याच्या आधीचा आणि नंतरचा खर्च समजा म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की 35 लाख तुम्ही घरून चाला, लागू शकता. एखाद्या वेळेस त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लागू शकतात. कारण की कसं इन्फेक्शन असतं. जर ट्रान्सप्लांट असलं ना मॅडम तर हे बाकीचे इश्यू जास्त येत. हो. पण हे आपण बाहेरचा डोनर घेणार ना, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस इन्फेक्शन होऊ शकतं. मग याला असं मेडिक्लेम पॉलिसी वगैरे घेता नाही का आधी तुम्हाला? नाही मॅडम, तसं काही सांगितलं पण नाही. आणि माझे मिस्टर आहेत गव्हर्नमेंट सर्वंट, म्हणजे ते पॉलिटेक्निकला आहे खामगावच्या. तर तिथे त्याच्यामुळे कसं झालं CM फंड आणि PM फंड पण आम्हाला मिळाला नाही. कारण की त्यांचं काहीतरी असतं वाटतं ते इन्कमचं काहीतरी सर्टिफिकेट लागतं, त्याच्यात काही आम्ही बसत नाही. आणि माझ्या मिस्टरांना असं खोटं नाटक काही आवडत नाही. ते म्हणे जे मिळेल ते मिळेल, आपल्याला नाही मिळालं तर आपण कर्ज काढू.
पण रक्कम खूप मोठी आहे ना ताई, 35 लाख. रक्कम खूप मोठी. हो, खूप मोठी आहे. मध्यमवर्गीय लोकांसाठी तर नक्कीच खूप जास्त रक्कम आहे. खूप मोठी आहे. आणि मग सीएम फंड आणि सीएम फंडला पण तोच थोडासा प्रॉब्लेम झाला की जसं सरकारी नोकरी आणि ते हॉस्पिटल पण बसत नव्हतं न्यू इयरला. पहिले आम्ही न्यू इयरमध्ये करणार होतो, पण त्याच्यात काही बसत नव्हतं. त्याच्यामुळे आतिश बकाने आता आपल्या HCG हॉस्पिटल आहे याच्यात नागपूरमध्ये वाडी या भागामध्ये, तर तिथे करणार आहेत. कॅन्सरचं मोठं हे आहे मॅडम, ते युनिट आहे पूर्ण. बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण होतात. अच्छा. त्याच्या मला वाटते बँगलोरला मेन ब्रांच आहे आणि इथे नागपूरमध्ये पण मोठं आहे त्यांचं युनिट. तर म्हणे आपण तिथे करू. ते जसं सीएम फंड मध्ये पण बसतं. आपल्याला तेवढे जर मिळाले तर मिळाले. बरोबर आहे. हॉस्पिटल थ्रू गेलो तर म्हणून, कारण की सरांना सगळी कंडिशन माहिती आहे आमची. हो ना. सर म्हणे जेवढं आपल्याला करता येईल, जेवढं बाहेरून घेता येईल तेवढं बाहेरून आपण करू, ते मिळेल. आता ते पैसे जेव्हा सँक्शन होतील तेव्हा होतील, पण मग तोपर्यंत तुम्हाला आता पैसे गोळा करणं पण गरजेचं आहे. तोपर्यंत आम्हाला गरजेचं आहे. मग कसे करताय तुम्ही हे? आता म्हणजे मी असं म्हणजे आम्ही एक असं हे बनवलेलं आहे, मदतीचं आव्हान म्हणून पोस्ट शेअर करतो आम्ही व्हॉट्सअपला वगैरे. त्याच्या थ्रू मध्ये आले ते भरपूरशी मदत आली. त्याच्यामुळे मग कसं म्हणजे कसं मेसेज फॉरवर्ड होत राहते ना मॅडम. तर मग त्याला वाटलं की जेन्युइन आहे, आपण करू शकतो मदत. पण मग आता हे लोकांना कसं समजणार की तुम्ही जे सांगताय ते खरोखर आहे किंवा जेन्युइन आहे? त्याला ना मॅडम आम्ही म्हणजे त्याचे सगळे मेडिकलचे हे कागद जोडलेले, ती पोस्ट टाकतो. त्याच्यानंतर त्याचे मेडिकलचे कागद असतात ना आपले, म्हणजे डॉक्टरांचं रेकमेंडेशन लेटर, हॉस्पिटल तसं काही आहे का? हो. बरोबर. म्हणजे त्यांचं जे आपल्याला हे असतं कॉस्ट सर्टिफिकेट असतं त्यांचं, ते पण आम्ही त्याला जोडत आहे. आणि त्याचे म्हणजे ब्लडचे देतानाचे रिपोर्ट, फोटोज वगैरे ते लावतो. त्याच्यामुळे ज्याला क्रॉस चेक करायचं असतं ते मग कॉल करतात आणि कॉल करून मग बोलल्यावर त्यांना समजतं की नाही हे खरंच आहे. हो, माझं तुमचं जेव्हा बोलणं झालं होतं, मला वाटतं मेसेज पाठवत असो आम्ही, सेवेचे काही अनुभव आहेत ते शेअर करा म्हणून, तेव्हा तुम्ही मला फोटो आणि फाईल पाठवली. तेव्हा गडबडीतच होतो मी दवाखान्याच्या, पण काही दिवसांनी तुम्ही मला मेसेज केला होता. नेमकेच ब्लड ट्रान्सफ्युजन करून घरीच आलेली होती, एवढ्यात तुमचा मेसेज आलेला होता. हो ना. कारण की मला त्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये आपल्या सुप्रियाताई आहे म्हणून त्यांनी मला ऍड केलं. आपल्या प्रदीप दादांच्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये? प्रदीप दादांच्या महिला सेवेकरी ग्रुप. आणि ना म्हणजे युट्यूबला एक पूजाताईचं चॅनल आहे, म्हणजे त्याच्या थ्रू जसं स्वामींच्या सेवेत काही आपल्याला वाटलं की आपल्याला थोडासा अडथळा जाणवतोय, ताई असं म्हणजे समजून सांगतात. बरोबर. ते काही तसं खूप निराश होऊन जातात ना की आपण इतक्या सेवा करतो पण तरी पण याच्याहून काहीच होत नाही. ताई त्याच्या म्हणजे भरपूरशा सेवा सांगतात, ते सांगतात. तर मी असंच एकदा दोनदा पाहिलं होतं त्यांची प्रहर सेवेचा व्हिडिओ पाहिला होता. त्यापासून मी म्हणजे त्या वर्षी मी प्रहर सेवा केली होती. अच्छा, म्हणजे काय असते ही प्रहर सेवा? म्हणजे प्रहर सेवा म्हणजे ताई सप्ताह काळ असतो बघा. गुरुचरित्राचे जे सप्ताह होतात, एक पुण्यतिथीला होतो आणि दत्त जयंतीला होतो. तर मग काही महिलांना कसं आपण म्हणजे केंद्रात जाऊन पारायणाला नाही बसू शकत किंवा घरी पण आपण पारायणाला नाही बसू शकत. तर मग याद आणि प्रहर ही अशी सेवा असते की आपण त्या सेवेत जरी गेलो तरी आपल्याला पूर्ण गुरुचरित्राचं फळ मिळतं. अच्छा. प्रहराची सेवा म्हणजे 6 लेडीज असतात किंवा 6 जेंट्स असतात. दोन जण वीणा वाजवतात, 2 जण स्वामी चरित्र सारामृताचं पठण करतात आणि 2 जण आपलं नामस्मरण करतात माळ घेऊन. आणि या सेवेत खंड नाही पडत मॅडम. म्हणजे अखंड सेवा सुरू असते ही 24 तास? सेवा असते. हो, अखंड सेवा सुरू असते. 2-2 तास असतात सगळ्यांचे वाटलेले. म्हणजे माझी वेळ झाल्यानंतर माझ्या जागेवर जोपर्यंत समोरचा येत नाही तोपर्यंत मी जाऊ नाही शकत. ती प्रहर सेवा कंटिन्यू असते. आणि याची पण खूप प्रचिती येते मॅडम. स्वामी दिसतात, म्हणजे भरपूर जाणवतं, म्हणजे तो अनुभव आपण सांगूच नाही शकत. बरोबर. हो. मग तुम्ही हे दोघांचं मुलांचं सांभाळून ही सेवा करू शकलात, विशेष आहे ना? हो. ती सेवा म्हणजे मी माझी लहान मुलगी घेऊन जात होती मॅडम सेवेला. हो, कारण की मी तिला घरी नाही ठेवू शकत ना. तिला सांगता नाही येत की पाणी दे,
शी आली का शू आली असं सांगता नाही. त्याच्यामुळे मग तो तर शाळेत जायचा पण मी तिला घेऊन जायची. हो ना. हो. कमाल. तिथे पण तिथे पण खूप तिला प्रेम भेटायचं त्याच्यामुळे ती पण तिथे छान अशी खेळायची. म्हणजे बसल्या बसल्या सरकते ती, आपण मांडी घालून बसतो तशी ती सरकते. ती पूर्ण केंद्रात अशी चक्कर मारून यायची. आणि तिथले असतातच सेवेकरी लोक, मग ते तिला घ्यायचे, लाडवायचे वगैरे. त्याच्यामुळे तिला खूप आवडतं ते. अच्छा. आणि झालं असं होतं की एकदा असंच ब्लड ट्रान्सफ्युजन केलं आणि त्यावेळेस मी म्हणजे माझी मुलगी आजारी असल्यामुळे मी ब्लड लावायला माझ्या मुलासोबत गेली नव्हती. माझ्या सासूबाईच गेल्या फक्त. म्हणजे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन करतो आम्ही. सरांनी आतापर्यंत एक सुद्धा रुपया घेतला नाही आमच्याकडून. मला मुलगी मानतात आणि माझ्या सासूबाईंना बहीण मानतात. कमाल ना. स्वामीच आले म्हणायचं धावून या सगळ्या मार्गाने. आणि ज्या वेळेस त्यांना माहिती पडलं की शिवांशला असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी माझ्या मिस्टरांच्या म्हणजे पाठीवर असा हात ठेवला आणि म्हटले तू काहीच काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. अगदी स्वामींसारखेच बोलले. हो, अजिबात काळजी करायची नाही म्हणे, तुला जेव्हा पण गरज पडली तेव्हा आम्ही आहे ना. कोरोनाच्या काळात सुद्धा मॅडम त्यांनी त्याच्यासाठी एक रूम स्पेशल ठेवलेली होती शिवांसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन करायला. बघा, त्यांचं नाव सांगा ना ताई परत एकदा. त्यांचं डॉक्टर लद्दड, दीपक लद्दड आणि संगीता लद्दड. अच्छा. खूप चांगले आहेत मॅडम. माझ्या म्हणजे सासूबाई त्यांच्याकडे 23 वर्ष झाले नोकरी करतात. त्या दिवसापासून त्यांनी हॉस्पिटल स्टार्ट केलं ना त्या दिवसापासून माझ्या सासूबाई त्यांच्या सोबत आहेत. अच्छा. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी तुम्हाला ती सेवा किंवा त्या सेवेचं फळ पोहोचवत आहेत. हो. आणि काय झालं मग त्यावेळेस ब्लड ट्रान्सफ्युजनच्या दिवशी माझ्या सासूबाई एकट्याच गेल्या आणि त्या म्हणजे ब्लड लावून घरी येत असताना त्यांना म्हणजे माझ्या आत्या आहेत चुलत आत्या, त्यांचे मिस्टर म्हटले की ठीक आहे मी तुला नेऊन सोडतो म्हणे घरी, तू कशी एकटी जाणार, ऑटो बघणार वगैरे. मग त्यांनी त्यांना गाडीवर बसवलं. माझ्या आत्यांच्या म्हणजे सासूबाईंच्या हातात फाईलची पिशवी शिवाय असं होतं, ते बसलेल्या आणि अर्ध्या रस्त्याची फाईलची पिशवी पडली आणि त्या फाईलमध्ये मॅडम म्हणजे डे 1 पासून ते त्या दिवसापर्यंतचे सगळे रिपोर्ट्स होते. शिवांशचे सगळे रिपोर्ट्स होते. शिवांशचे सगळे रिपोर्ट होते आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीच हार्ड कॉपी नव्हती. तर मग झालं असं की ते झाल्यानंतर मग त्यांनी त्याला घरी सोडलं. मी घरी त्याची काळजी घेतली, म्हणजे त्याला झोपवलं वगैरे. आणि संध्याकाळी तो पेपर असतो ब्लडचा लावायचा रिपोर्टचा, तो राहिलेला होता. मग मी त्या म्हटलं रिपोर्टची फाईल कुठे गेली, मी पाहिलं तर ती फाईलच नव्हती. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की तो फाईल कुठेतरी पडली. मग काय झालं, माझे मिस्टर ऑफिसवरून आला ती फाईल बघायला गेली, बघायला गेला पण रस्त्याने कुठेच नाही. त्यांना विचारलं, हे केलं, म्हणजे जवळजवळ 3 दिवस मॅडम 3 दिवस त्या फाईलचा शोध सुरू होता. 3 दिवस कंटिन्यू. आणि मग त्याच्यानंतर झालं असं की माझ्या सासूबाई बोलल्या असं जसं आमच्या हॉस्पिटल मधलेच मामा आहेत मामा, म्हणजे त्यांच्या मिसेस खूप करतात स्वामींचं. तर मग त्या म्हटलं की बापू मामाची बायको तर म्हणते ना की स्वामी पाठीशी असतात, खरंच स्वामी तुम्ही जर असाल तर माझ्या लेकराची फाईल तुम्ही माझ्यापर्यंत म्हणजे मला मिळवून देसाल. मी माझ्याकडून जी होईल जशी होईल तशी तुमची तोडकी मोडकी सेवा करीन आयुष्यभर. त्यानंतर काय झालं, माझ्या मिस्टरांच्या मित्राचा फोन आला. जसं ताई मावशी म्हणे आपण कॅमेऱ्याची चेकिंग करून येते का तू. सीसीटीव्ही चेक करायचे का. सीसीटीव्ही चेक करायचे. मग त्यांनी सीसीटीव्ही चेक केला तर म्हणजे अर्ध्या रस्त्यात फाईल होती, अर्ध्या रस्त्यात फाईल नव्हती. बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांनी मग जेवढ्या भागात नव्हती तिथपर्यंत पाहिली. त्याच्यानंतर मग असंच कोणतरी ओळखीचं घेतला त्यांना, तर मग त्यांच्याशी बोलू लागला जसं सासूबाईंना. त्या बोलता बोलता त्यांच्या म्हणजे अशी नजर पडली त्या फाईलच्या पिशवीवर. ग्रीन कलरची पिशवी होती ताई. तर मग ती त्यांनी गेले आणि ओढली तर त्याच्यात शिवायची फाईल होती. जवळजवळ काय माहिती जवळजवळ 3 दिवस कंटिन्यू पाऊस सुरू होता. 3 दिवस कंटिन्यू त्या रोडाने बघण्यात आलं. 3 दिवस कंटिन्यू तिथल्या सगळ्या लोकांना विचारण्यात आलं, पण फाईल तिथे नव्हती. आणि ते कन्स्ट्रक्शन सुरू होतं तिथे ती फाईल पडलेली होती. आणि आदल्या दिवशी कचऱ्याची गाडी तिथून गेली होती. तिथला सगळा कचरा गोळा करून नेला त्यांनी. म्हणजे तो ज्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं ना ते बोलले सुद्धा की म्हणे
आताच तर कचरा गेला, मग ही पिशवी इथं कसं आहे. केवढा मोठा साक्षात्कार आहे बापरे. हो, म्हणजे पूर्ण ती फाईल, त्याचा मी तुम्हाला फोटो टाकला ना तर पूर्ण पेपर तिथे असे ओले झालेले. हो ना. पण सगळीच्या सगळी फाईल जशीच्या तशी आम्हाला सापडली, फक्त ती ओली कमाल आहे. स्वामींनी प्रचिती देऊन सांगितलं की मी आहे तुझ्या पाठीशी. हो, तेव्हापासून माझ्या सासूबाई करतात सगळं स्वामींचं. पारायण पण करतात केंद्रात, 11 माळी जप पण करतात. आणि म्हणजे तेव्हापासून स्वामी जसे आमच्या घरात आले, म्हणजे फोटो आला त्यांचा, म्हणजे हे माहिती होतं की स्वामी आहे. मला पण लहानपणापासून माहिती होतं, म्हणजे माझी मावशी करत होती स्वामींचं, माझ्या मोठ्या मामी करत होत्या स्वामींचं, मी केंद्रात जायची लहानपणी. पण म्हणजे असं नव्हतं किंवा इतकी प्रचिती म्हणजे नव्हती. म्हणजे प्रसंग पण तसे आले नसतील ना, आता तुमच्यावर प्रसंग तितके भयंकर आलेले आहेत ताई. प्रसंग पण नाही आले. आणि म्हणजे तेव्हा जी म्हणजे अशी निस्वार्थपणे जी सेवा केलेली होती ती आज मला आली असं वाटतं. बरोबर आहे, ती पुण्याई आज कामाला आली नाही. आणि मला खरंच तुमच्या सासूबाईंचं पण खूप कौतुक वाटतं. हो, अशा सासूबाई सगळ्यांना मिळू देत. इतक्या सुंदर आहेत त्या. कमाल आहे. एवढं अगदी मनापासून त्या करतायत नातवासाठी. हो, नाही खूप मनापासून करतात. आणि म्हणजे त्यांचं म्हणजे सगळ्यात जास्त क्रेडिट त्यांनाच की बा माझा मुलगा म्हणजे जसं असायला पाहिजे तसं आहे ते. हो ना, असं पाहिल्याबरोबर वाटणारच नाही त्याला असं काही प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि तो त्यांच्या इतक्या अंगावर आहे ना, म्हणजे आई 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 जसं कंटिन्यू सुरू असतं. मी किंवा माझे मिस्टर नसले घरात तरी चालू जाईल, पण आई पाहिजे. आई गावाला गेली तर त्याला करमत नाही. खरंय. तुमची खूप पुण्याई आहे ताई, म्हणून एवढी छान माणसं तुमच्या आयुष्यात स्वामींनी पेरलेली आहेत. कमाल वाटली मला. तुम्ही मला पाठवलं होता हा मेसेज की काही आर्थिक मदत करता आली तर करा म्हणून. मग काय झालं, एक आपल्या करुणाताई म्हणून आहेत, करुणा जाधव ताई आहेत, त्यांना मी मेसेज पाठवला की म्हटलं बघा ना काही असं असं आहे. म्हटलं आर्थिक मदत जरी नसली तरी निदान आपण प्रार्थना करूयात स्वामींकडे की या बाळाला लवकर बरं वाटू देत. आणि मी त्यांना मेसेज करते तोवर त्यांनी फक्त माझ्या शब्दाखातर लगेच तुम्हाला पैसे पण काही ट्रान्सफर केले. मला तसं वाटलं बापरे, ही आपल्यावर पण जबाबदारी आहे. आपण सांगतो आपल्या शब्दाखातर लोक म्हणजे ट्रान्सफर करतात पैसे. म्हणजे माहिती का ताई, करुणाताईंनी या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण, या प्रहर हे सगळे शिवांसाठी केले. काय सांगताय? माझ्या मुलीसाठी. हो, हे मला नाही सांगितलं त्यांनी अजून. हो, ते म्हणजे माझं त्यांचं खूपदा बोलणं झालं ना. बरं, तुम्ही मला नंबर वगैरे दिला, त्याच्यानंतर त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. आणि मला असंच एकदा असं वाटलं की असं आपण बोलावं ताईंशी. तसं मी म्हणजे प्रत्येक ज्यांचा माझ्याकडे नंबर असला त्यांना मी थँक्यू तर म्हणतेच, पण कॉल पण करते. बरोबर. कारण की कसं आहे, कोणी आपल्या म्हणजे फक्त बोलण्यावर विश्वास ठेवून जर आपल्याला पैसे पाठवते म्हणजे आपलं पण काहीतरी आहे समोरच्याबद्दल. बरोबर. तर मग मी तसंच ताईंना बोलली. त्या दिवशी आम्ही बराच जवळजवळ 1 ते 1.5 तास बोललो. हो ना. ताई मला म्हटलं की नाही, तू मला लहान बहिणीसारखी, मी तुला मोठ्या बहिणीसारखी. आणि त्यांनी पण त्यांच्या प्रसंग म्हणजे जीवनातलं सगळं सांगितलं मला. असं तसं नाही, मला तेच विशेष वाटलं माहितीये का प्रियाताई, कारण ना त्यांची सुद्धा आता कोर्टात केस सुरू आहे ना, त्यांनाही खूप खर्च आहे. पण तुम्हाला पैसे ट्रान्सफर केल्यावर त्यांनी मला मेसेज केला की थांब अगं रुपाली, माझा मुलगा आला की नाही जॉबवरून की मी त्याला आणखीन पैसे ट्रान्सफर करायला सांगते. मीच म्हटलं होता थांबा जरा, तुम्हाला पण म्हणजे वकिलांची वगैरे फी द्यायची आहे. आणि विशेष वाटलं म्हणजे मला त्यांचं. हो. आणि मग त्यानंतर असंच बघ एक दिवस असंच काहीतरी फोनचा मेसेज झाला माझा. तर मग मी माझ्या मुलीचे म्हणजे प्रियलचे, आम्ही तिला रेणू म्हणतो, तिचे मी फोटोज टाकलेत त्यांना. तर मग त्यांना म्हणजे अजून धक्का बसला की असं कसं होऊ शकतं बुवा. बरोबर. मुलगी 2021 पर्यंत इतकी छान चालत होती, बोलत होती, आणि अचानक असं कसं झालं. त्याच्यानंतर मग त्या मला म्हटल्या की मग म्हणे की नाही, आणि त्या नेमकं तेव्हा चरित्र आपलं सप्ताह काळ होता. नाही म्हणे प्रिया, मी आता यावेळेस जी करेन ना सेवा, मी वाटलं दिवसभर तिथेच राहील, मी फक्त स्वयंपाकापुरती घरी येईल, माझ्या म्हणजे या दोघांसाठीच सेवा करेल. किती कमाल आहे होत आई. हो. आणि गुरुचरित्राच्या पहिल्या पारायणाचं झालं, अध्याय झाले, आणि माझ्या सासूबाई घरी आल्या. आणि लगेच. हॅलो, तुमचा आवाज नाही येते ताई. हॅलो. हॅलो. हा येतोय बोला ताई. येतोय ना. तर म्हणजे गुरुचरित्राचा पहिला दिवस, ते त्याच दिवशी अध्याय वाचून म्हणजे घरी आल्या केंद्रातून जग.
केंद्रातून घरी आल्यानंतर आमच्या दारात देवी आहे रेणुका माता मोठ्याची. माझ्या मिस्टरांच्या नवसाची आहे ती. तर मग तिथे त्यांनी साडी वगैरे ते सगळं नेसवलं. आणि त्याच्यानंतर मग त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी जस्ट मोबाईल ओपन केला आणि पाहिलं. सरांच्या 10:30च्या आरतीच्या टायमाला मेसेज आलेला होता. जसं डोनर ऍग्री आहे आणि डोनर ऍग्री आहे. जुलैच्या आपण सेकंड वीक मध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत. वा वा वा. म्हणजे काय कुणाची सेवा कुठेपर्यंत पोहोचली बघा ताई. हो. आणि मला वाटते सप्ताहाचा शेवटचा दिवस 6 तारीख होती वाटते. तर त्या दिवशी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं नागपूरला. मग हा प्रश्न पडला की जसं आता सप्ताह आपण पारायण तर सोडू शकत नाही. समाप्तीचा दिवस असला तरी आपल्याला अध्याय तरी करायचे. आमचं म्हणजे बुलढाणा नागपूर पासून समजा 6 वाजता जर आम्ही तिथून निघालो म्हणजे बाय कार तर आम्ही 12 वाजता पोहोचणार नागपूरमध्ये. मग आता कसं करायचं. मग केंद्रातल्या दादांना खूप दादा त्यांच्याशी बोलले आता की जसं मग मी कसं करू. तर मग दादा बोलले की तुम्ही असं करा म्हणे ताई आपलं सेवा केंद्र तर आता कंटिन्यू ओपनच असतं. तुम्ही 4 वाजता येऊन जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. तुम्ही फक्त तुमचा अध्याय पूर्ण करा आणि जेव्हा आरतीची वेळ असते तेव्हा तुम्ही वाटल्यास कोणाला तरी बसवून देईल तुमच्या जागेवर. फक्त ग्रंथ कोणाला तरी घरी घेऊन जायला सांगा एवढं. मग आता म्हणे ठीक आहे काही हरकत नाही आपण तसं करू. आणि 5 तारखेला मग सरांना जस्ट विचारलं आम्ही. कारण की म्हटलं एकदा कन्फर्म करावं की यायचंय की किंवा नाही. मग कन्फर्म केलं आम्ही. तर सर म्हटले की मी काही कामानिमित्त दुबईला आलेलो आहे तर तुम्ही 7 तारखेला या. म्हणजे आमचं मग आमचं सप्ताहाचं पूर्ण व्यवस्थित झालं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही 7 तारखेला चेकअपला आलो. 7 तारखेला सरांनी त्याचे काहीतरी टेस्ट वगैरे होतात त्या करून घेतल्या. स्कॅन वगैरे ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. मी तुमच्याशी बोलली पण होती. बरेचसे रिपोर्ट वगैरे नॉर्मल आले. वा वा वा. नाही तुम्ही खरंच कमाल आहात बाबा. एवढ्या मोठ्या 2 काय म्हणत ना प्रॉब्लेम्सला फेस करत असूनही स्वामी सेवा करत आहात. तुमची खरंच म्हणजे सहनशक्ती मानली पाहिजे. हो ना. आणि मग त्याच्यानंतर असं झालं. मग आम्ही आता इथे फ्लॅट आता शोधायचा कुठे. कारण की कसं नागपूर सारख्या सिटीमध्ये खूप म्हणजे जसं मुंबईमध्ये जायला ट्रॅफिक असतं तसं तिथे पण असतं. तर आम्हाला म्हटलं की तुम्ही रूम कुठे पण करा म्हणे. तुम्हाला जिथे वाटेल तिथे करा. फक्त असं बघा म्हणे की तुम्ही हॉस्पिटलनी दिलेल्या टायमाच्या 15-20 मिनिटं आधी हॉस्पिटलमध्ये हजर पाहिजे. त्या हिशोबानं तुम्ही रूम करा. आणि त्यांची पहिले सर्व्हिस इथेच होती नागपूरमध्ये. त्याच्यामुळे त्यांना थोडासा बराचसा भाग माहिती होता. आणि ऑफिस मधलेच एक दादा आहे तर त्यांचं म्हणजे आमची थोडीशी जवळची रिलेटिव्ह पण लागतात. मग आम्ही त्यांच्या घरी आलो त्या दिवशी. दादा म्हणे की तुम्ही घरी जात होते तर रिलॅक्स व्हा आणि मग आपण रूम वगैरे बघू. दादाच्या घरी आलो. रूम वगैरे बघितली. आणि मजा म्हणजे ती वहिनी सुद्धा स्वामी सेवा करते. हो का. वहिनी सुद्धा स्वामी सेवा कसे आपल्या आयुष्यात येतात बघा. स्वामी बरोबर सगळ्यांपर्यंत पोहोचवतात आपल्याला. मग ती वहिनी सुद्धा स्वामी सेवा करते. दादा सुद्धा स्वामी सेवा करतो. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्याच म्हणजे कॉम्प्लेक्सचा शेजारचंच कॉम्प्लेक्स आम्हाला मिळालं. तिथेच आम्हाला फ्लॅट मिळाला. जेणेकरून माझ्याकडे कोणी नसलं सुद्धा तरी वहिनी माझ्याकडे येऊन थांबू शकते. हो ना. आणि तुमच्या मुलीकडे पण लक्ष ठेवू शकते ना. हो. 8 दिवस आम्ही त्यांच्याचकडे होतो. किती छान. त्याच्यानंतर करुणाताईंचा मला रात्री मेसेज आला. काय झालं मी वहिनींकडून आले आणि म्हटलं आता आपण आरती टाकावून घेऊ का. तर मग त्याच्यात मला मोबाईलला मेसेज दिसला की 10,000 रुपये क्रेडिट केलं. मला थोडंसं काय झालं गडबडीत हे झालं. अरे पैसे कसं काय गेले. मी तर कोणाला ट्रान्सफर केले नाही. तर मग मला अशी थोडीशी भीती वाटली. मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला की तू नेट ऑन वगैरे ठेवलं होतं का. कोणाला ट्रान्सफर केले का. म्हटलं नाही मी नेट पण ऑन नाही ठेवलं आणि मी कोणाला ट्रान्सफर पण नाही केले. म्हटलं तू काही लिंक वगैरे हे केली शेअर केली का. म्हटलं नाही मी काहीच केलं नाही. ते म्हणे ठीक आहे जाऊ दे तू बघ म्हणे तुझा जो बॅलन्स होतो त्याच्यातून काही कमी झालीस का. तर म्हटलं नाही त्याचं तर काही दिसत नाही. मग मी बसली थोडंसं शांत. म्हटलं जाऊ दे आता आपण शांत बसू. स्वामींचं नाव घेतलं शांत बसू. तर लगेच दुसऱ्या सेकंडला करुणाताईंचा मला फोन आला. प्रिया तू थोडा वेळ माझ्याशी बोलू शकते का. मला थोडंसं 2 मिनिटातच काम. बोला ना ताई काय म्हणतात. तर म्हणे अगं माझ्या मैत्रिणी म्हणे
शबाना, तिने 10,000 रुपये तुला ट्रान्सफर केलेले. अरे बापरे. मला इतकं म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत मी. मला इतकं खरंय ना हो ताई. म्हटलं हो का ताई ते पैसे होते का. आणि माझ्याकडून तो मेसेज चुकून डिलीट झाला. भीतीपोटी ते डिलीट झाला माझ्याकडे. बरोबर. हा ओपन करायचं ते डिलीट झाला. हो का ताई म्हटलं पण माझ्याकडे आता तो मेसेज पण राहिला नाही आणि नंबर पण नाहीये. तुम्ही मला नंबर सेंड करा. म्हटलं मी त्यांना कॉल करेल. ठीक आहे म्हणे मी तुला नंबर सेंड करते. तू काही काळजी करू नको. तुला फोनच करायला पाहिजे. तुला सांगते म्हणे माझे बालमित्र आणि मैत्रीण आहे म्हणे ते. एक अंकुश दादा होते आणि ताई होत्या. त्यांना पण या गोष्टीचं नवल वाटलं की जसं त्या आपल्या धर्माच्या नाहीत पण त्यांनी एका शब्दावर 10,000 रुपये ट्रान्सफर. नाही गंमत बघा ना. मी तुम्हाला प्रत्यक्षात पाहिलेलं नाहीये. करुणाताईंनी मला बघितलेलं नाहीये. शबानाताई करुणाताईंच्या मैत्रीण कुठे स्वामींनी ही साखळी जोडलेली हो. आणि मग काही काय झालं मी शबानाताईंना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन लावला. त्यांना बोलली म्हटलं मी करुणाताईंनी पैसे वगैरे ट्रान्सफर केले होते. मला तुमच्याशी बोलायचं. त्यांच्याशी बोलली. मग त्या मला म्हटलं तू मुंबईत राहतेस ना. म्हटलं नाही ताई मी मुंबईत नाही राहत. पुण्यात राहते म्हटलं. मग तू करुणाला कसं काय ओळखते. ती माझी बालमैत्रीण आहे म्हणून. नाही असं झालं की आम्ही सगळे स्वामी सेवेकरीत म्हटलं. त्या याच्यातून आमची ओळख झाली. बरोबर. हो का म्हणे बरोबर आहे म्हणे. मग नाही आणि त्या शबानाताईंना पण स्वतःला सुद्धा हेल्थ इश्यूज आहेत ना. हो आणि त्यांचा मुलगा 12th परीक्षा एक्झाम होती वाटते आहे वाटते तो 12th ला. हो ना. त्यांच्याशी बोलली. मग ते म्हणजे तुला माहितीये का चंदीगड कुठे. म्हटलं हो पंजाबमध्ये. हो मी पंजाबमध्ये म्हणे. आता मी तशी येत असते म्हणे नागपूरला माझी जमीन राहते पण यावेळेस मुलगा 12वीला असल्यामुळे मी येऊ नाही शकत. पण मी माझ्या प्रार्थनामध्ये तुझ्या दोन्ही मुलांसाठी प्रार्थना करते. वा 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 कमाल आहे. चालेल ताई काही हरकत नाही. नाही ताई हा अनुभव ऐकून सुद्धा ना खरोखर ज्या स्वामी सेवेकरांना अगदी मनापासून वाटतंय की तुम्हाला मदत करावीशी त्यांनाही मी आवाहन करते की त्यांनी जरूर तुम्हाला आर्थिक मदत करावी. त्याआधी त्यांनी तुम्ही जे काही डॉक्युमेंट किंवा डॉक्टरांचं रेफरन्स लेटर असेल ते सगळं त्यांनी चेक करावं आणि नक्कीच त्यांनी मदत करावी. आपण देवळात किंवा मंदिरात देतोच दानधर्म करतोच पण ही सुद्धा खूप मोठी स्वामी सेवाच आहे असं मला वाटतं. आणि जर अगदी आर्थिक मदत जरी त्यांना देणं शक्य नाही तरी त्यांनी ऍटलीस्ट मनापासून स्वामींकडे प्रार्थना करावी तुमच्या दोन्ही मुलांसाठी. एवढं तर मी नक्कीच सांगू शकते. हो नाही माहिती का ताई मला एक सांगायचं आहे. पूजा ताईंचा आम्ही एक साखळी पारायणाचा व्हिडिओ पाहिला होता. आम्ही सगळेच पाहतो समजा पूजा ताईचे व्हिडिओ. तर त्यांनी त्याच्यात साखळी पारायणाचा उल्लेख केला होता. मग भरपूर वेळेस सगळ्यांनी विचारलं कमेंट मध्ये की त्याचं साखळी पारायण म्हणजे काय. गुरुचरित्राचं साखळी पारायण काय ताई आम्हाला सांगा. मग त्या दिवशी ताईंनी तो व्हिडिओ केला. जसं असं मी साखळी पारायणाच्या ग्रुपमध्ये आहे. मी ग्रुप केलेला नाही मला कोणीतरी ऍड केलेलं आहे. मग त्यांनी सगळे म्हणजे चौकशी वगैरे केली की आपण असं करू शकतो का की नाही. कारण ती जबाबदारी असते ना ताई जशी तुमची जबाबदारी झाली त्यांची पण जबाबदारी होती. त्यांनी विचारलं त्या केंद्रातल्या मावशींना वगैरे तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की नाही अशी आपण सेवा नाही करू शकतो. तर मग जसं त्यांना केंद्रातल्या मावशी म्हटलं की एकतर आपण वैयक्तिक पारायण करू शकतो नाही तर आपण सामूहिक करू शकतो. 3 दिवसाचं जे असतं आपल्या याच्यावर संगमावर वगैरे ते पारायण आपण करू शकतो म्हणे. तर मग जसं ताईने सांगितलं की नाही पण मी जेव्हापासून मी जे साखळी पारायण करत आहे तेव्हापासून मला वाईट असा अनुभव काहीच आला नाही. माझं सगळं चांगलंच होत गेलं म्हणे. म्हणजे मी माझ्या जे पाहणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगेल ज्यांना करायची इच्छा असेल ते करतील म्हणे. म्हणजे हे नक्की कसं करायचं साखळी पारायण सांगा ना. हा मी सांगते ना तुम्हाला. तर मग ताईंनी ती टाकला व्हिडिओ त्याच्यात. मग आम्ही सगळे म्हणजे सगळ्यांनी कमेंट्स मध्ये सगळे म्हणजे इच्छुकच होते करण्यासाठी. सगळे म्हणे की आपण करू. मग पण ते कसं आता थोडंसं व्हॉट्सअप नंबर समजा किंवा फोन नंबर शेअर करायला थोडीशी भीती वाटते युट्यूब वगैरे काही का म्हणा. तर मग त्याच्यातले 1-2 ताईंनी मग ग्रुप तयार केले. एक हर्षदा महाजन म्हणून आहेत आणि सुप्रिया ताई सुद्धा त्या ग्रुपमध्ये अश्विनी ताई पण त्या ग्रुपमध्ये. आणि मग आम्ही सगळ्यांनी असं मिळून गुरुचरित्र साखळी पारायणाचा एक ग्रुप तयार केला 53 लेडीजचा. 53 अध्याय असतात ना त्याचे. तर मग 53 अध्यायाचा आम्ही एक लेडीजचा ग्रुप तयार केला. मग काय करायचं ताई ज्यांना पहिला म्हणजे दर गुरुवारी आम्ही आता ही सेवा करतो
आता समजा आमचे झाले असतील 7 ते 8 पारायण झाले असतील, 7 पारायण आमचे, तर मग कसं जातं, जर तुमचा जर पहिला नंबर आहे तर मग तुम्ही पहिले संकल्प सोडायचा 4 ते 5 वाजता. संकल्प सोडल्यानंतर तुम्ही तुमचा अध्याय वाचायचा आणि मग ते तशी पोस्ट याच्यावर टाकायची ग्रुपवर की माझा संकल्प सोडून झाला आहे, माझा अध्याय रीड करून झाला आहे. प्रत्येकीने एक काय म्हणूयात अध्याय वाचायचा. हो हो, अध्याय वाचायचा प्रत्येकीने ज्याला, आणि मग पुढच्या वेळेस दुसरा अध्याय येणार असे ते 7 पारायण करतायचे. किती छान. हा, तर हो, म्हणजे आता समजा आमचे आता वर्षातून जवळ समजा होऊन जातील जे व्हायचे ते, कारण की कसं प्रत्येक लेडीज असं 7 दिवसाचं पारायण नाही करू शकत. बरोबर आहे ना. असतात हे असतात. तर मग आता हे आम्हाला म्हणजे कोणाला जसा वाईट असा अनुभव नाही आला. नाही ताई, ही चांगलीच सेवा आहे. तुम्ही मनापासून स्वामी सेवा करताय ना, चांगलीच गोष्ट आहे. हा, तर मग याच्यातून पण इतक्या ताई मला म्हणजे जॉईन झाल्या ना, तर त्याच्यातल्या सविता ताई म्हणा, 2 आहेत सविता ताई, एक भोपाळला राहतात, एक मला वाटते आपल्या मुंबईला का पुण्याला राहतात, आणि एक अश्विनी ताई आहेत त्या पण पुण्याला राहतात, एक सुप्रिया ताई आहेत त्या पण पुण्याला राहतात, एक गंगा ताई आहे. तर म्हणजे या ग्रुप मधल्या या ताई लोकांनी पण मला इतका सपोर्ट केला ना, म्हणजे असं मार्गदर्शन म्हणा किंवा मी टाकलं की असं असं आहे, तर त्यांनी म्हणजे त्यांना जे कळतं ते त्यांनी मला सांगितलं. मेंटल सपोर्ट पण दिला तुम्हाला खूप, आणि मेंटल सपोर्ट दिला. हो हो, आणि म्हणजे कधी पण म्हणजे असं आपण म्हणजे थोडस टेन्शन मध्ये असलं ना, तर लगेच कोणत्या ना कोणत्या तरी ताईचा लगेच मेसेज येणार, काय सुरू आहे तुझं, शिवांश काय करतोय, कसा आहे शिवांश, कशी आहे, आणि मग त्याच्यानंतर त्या इतकं भरभरून म्हणजे हे करतात ना की म्हणजे असं मन लगेच असं रिलॅक्स होऊन जातं की नाही आहे आपल्यासाठी कोणीतरी. खरंय. नाही, तुमच्या आयुष्यात खूप मोठी संकट तर आहेतच, पण त्यामुळे त्याचबरोबर स्वामींनी इतकी छान माणसं पण दिलेली आहेत की त्या संकटातून तुम्हाला मार्ग काढता येईल. हो, आज त्या दिवशी आता ब्लड ट्रान्सफ्युजन केलं ना परवाच्या याला मंगळवारी समजा, तर मंगळवारी मग मी ते फोटोज टाकले ताईंना, असं स्पेशल टाकले ग्रुपवर. तर मग लगेच त्यांनी लगेच ठरवलं की नाही आपण शिवांसाठी काहीतरी सेवा करायची. मग त्यांनी लगे 11 वेळा तारक मंत्राचं पाणी ती सेवा केली, महामृत्युंजय मंत्राची सेवा केली आणि स्वामी समर्थ मंत्राची सेवा केली. सगळ्यांनी ग्रुप मधल्या जितक्या लेडीज होत्या ताई, त्यांच्यातल्या बऱ्याचशा लेडीजनी म्हणजे त्या काही ऑफिस वर्किंग आहेत काय आहेत, त्यांनी सुद्धा शिवांसाठी सेवा केली. किती छान ना. या सगळ्यांच्या नामस्मरणातून आणि स्वामी सेवेतून नक्की शिवांशला लवकर बरं वाटेल, त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल आणि तुम्ही या संकटातून बाहेर पडाल ताई. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून, आणि ऑपरेशन झालं आणि सगळं छान झालं की पुन्हा एकदा फोन करा मला. चालेल, नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. थँक्यू ताई. 1 मिनिट, जर कोणाचं नाव घ्यायचं. हा बोला. हॅलो ताई, नाही मी म्हणतो की जसं कोणाचं अजून नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांना सुद्धा थँक्यू म्हणतो. हो, चालेल. कारण की बऱ्याचशा तुम्ही सगळ्या ताई लोक माझ्या आयुष्यात आल्या, आणि म्हणजे कसं शिवांशला खूप साऱ्या मावश्या मिळाल्या, प्रेम मिळालं. खरंय. तसंच रेणूला सुद्धा मिळते. नाही, नक्की मिळेल. तुम्ही एका संकटातून बाहेर पडलाय, दुसऱ्याही पडाल नक्कीच. सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत ताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.